लागलो तिथून पुढे जबाबदारी ही सर्व पालकांची असते. तर मग माझं हे सांगणं आहे सर्वांना की पालकांनी खूप मुलांच्याकडे म्हणजे लक्ष देऊन त्यांना सांभाळलं पाहिजे किंवा त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही बातम्या बघताय दररोज टी व्हीवरती किंवा सोशल मीडियामध्ये प्रत्येक ठिकाणी खूप वातावरण खराब आहे, मानसिकता खूप खराब झालेली आहे. तर मी जास्त वेळ न घेता मुलांचा कार्यक्रम खूप चांगला पद्धतीने चांगला केलेला आहे. एवढा चांगला कार्यक्रम बघायला मिळाला आणि खास करून मोर्चे मॅडम आणि कुदळ मॅडम यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी या कार्यक्रमाला बोलवला. सर्वांचे धन्यवाद करून जय हिंद. धन्यवाद सर. त्यांना सुद्धा सरांनी खूप पाया पूर्ण सरांपासून तयार झालेला आहे. या ठिकाणी सर वेळात वेळ काढून आले. धन्यवाद सर. पालक वर्ग, विद्यार्थी आणि महिला वर्ग आणि माझे शिक्षक वृंद स्टॉप, मी या विद्यालयामध्ये 1989 पासून आली. त्यावेळेला कवडीपाटला होती, वाघवस्तीला होती, पांडवगणला होती आणि बालवाडी ते 7वी पर्यंत शाळा होती. आपली जवळजवळ 700 ते 800 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत होते. बसायला जागा नव्हती. बालवाडी 1ली ते 4थी 7वी पर्यंत प्रत्येकी 2 तुकड्या. आज आपण पाहत आहोत इंग्रजी माध्यमाचं मराठी माध्यमाचं फरक आपल्याला जाणवत आहे. आज आपल्यासमोर विद्यार्थ्यांचं कौतुक आपलं करणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो तिरंगा जो फडकत आहे 76वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ भरपूर झालेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा. या ठिकाणी ज्ञानदीप विद्यालयामध्ये बालवाडी ते 4थी प्रवेश देणे चालू आहे. हे मी जाहीर तुम्हाला पुढील जाहीर करतो. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. सरांचं वारंवार जरी रिटायर झालेले असतील तरी वारंवार सरांची शाळेला भेट असते. आवश्यक